नमस्कार. वार्ता गोव्याची या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी सिद्धेश. गेले 3 दिवस सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाची अखेर सांगता झाली आहे. तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशी महत्त्वपूर्ण घडामोडी अधिवेशनामध्ये घडलेल्या आहेत. या घडामोडी काय आहेत त्याच्यावरती सविस्तरपणे नजर टाकणारच आहोत. पण सुरुवातीला पाहूयात अधिवेशनातील टॉप 25 घडामोडी. जमीन मालकी हा गोव्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. अनेक वाद जमिनींवरून राज्यामध्ये आहेत. या सगळ्याच्या धर्तीवरती या पावसाळी अधिवेशनात ज्या विधेयकाची जोरात चर्चा होती ते भूमी अधिकारिता विधेयक अखेर मंजूर करण्यात आलंय. स्पीकर सर, ह्या बिलाचेर हांव थोडोसो उलोवपाक सोदतालो. स्पीकर सर, हांव मुद्दामून मेन्शन करता की हांव ह्या वर्साचें बजेट पास करता आसतना द गोवा भूमिपुत्रा अधिकारिणी बिल 2021 जे आमचे रेव्हेन्यू मिनिस्टर हांच्यांनी मांडला, तिका अमेंडमेंट ऑफ ग्लॅन टिकलो हांच्यांनी हाडला. स्पीकर सर, आमी पळयता की गोंयांत वेगवेगळी बील जे घरांक आमी फाटलीच फाटल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकाराच्या वेळार रेग्युलरायझेशन ऑफ हावजीस हे बील हाडिल्लें. काही जाणांक स्पीकर सर त्या बिलांतल्यान घरां आपली नांवार जावपाक रायटूय मेळ. त्या निमित्तान ज्यांच्यांनी एप्लिकेशन्स दिल्या तांचे एप्लिकेशन्स डेप्युटी कलेक्टर ह्या कमिटीच्या सकयल ती स्क्रुटनी सुरू आसा. 50% ऑफ घरांक तांकां तेंची ओन घरां जावपाक शकली. 50%ची घरां अजुनूय स्क्रुटनी चालू आहा. स्पीकर सर, हांव पळयतां की गेली कितलींशींच वर्सां लोकांनी आपली घरां बांदल्या. हांव जेन्ना गोवा भूमिपुत्रा अधिकारिणी हे जेन्ना म्हणटा, स्पीकर सर, भूमिपुत्रा हो शब्द जेन्ना हांव उल्लेख करता स्पीकर सर, तो आसा रिलेटेड टू जाका 30 वर्सां गोंयांत कंप्लीट जाल्या. म्हणजे ज्या मनशाक 30 वर्सां पासून जो गोंयांत रावता, जन्मा पासून जो गोंयांत रावता, जाका 30 वर्सां आयज पुराय जाली, ताणें बांदिल्लें घर आसतलें, तेज्या पेरंट्सांनी बांदिल्लें घर आसतलें. बट तें घर सोडा स्पीकर सर, म्हणजे तेजें घरूय बी फक्त पंचायतीचो खंय तरी ताका नंबर आसा, घराक नंबर आसा, लायट आसा, उदक आसा. बट स्पीकर सर, त्या घराची लँड जमीन जी आसा स्पीकर सर, ती जमीन अजुनूय तेज्या नांवार जावना. स्पीकर सर, टांगती तलवार ही सदांच ताच्या तकलेचेर उरताली की म्हाज्या घराचेर आयज कोण केस घालीत काय कितें, फाल्यां म्हाजेर कोण केस घालीत काय कितें. स्पीकर सर, आमी पळयता की अश्यो कितल्योश्योच केसी म्हणजे फक्त वेगवेगळ्या कारणां खातीर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या जाणांचेर घालून सुरू आसा. मागीर त्यो मामलेदार लेवलाचेर आसूनी, डेप्युटी कलेक्टराच्या लेवलाचेर आसूनी, पंचायत लेवलाचेर आसूनी, डायरेक्टर पंचायत, एडिशनल पंचायत, वेगवेगळ्या कोर्टांनी आसूनी. म्हाका दिसता आमच्या काणकोणचे आमदारूय हेजेर एग्री जातले. ते हो विशय घेवन वेगवेगळे फावटी म्हाज्या कडेन आयल्या. स्पीकर सर, हितून लँड वेगवेगळ्या तरेची आसतली. कोण आल्वारा लँडान आसतलो, कोण कोमुनिदाद लँडान आसतलो, कोण प्रायवेट लँडान आसतलो, कोण आपल्या एन्सिस्टर प्रॉपर्टीज आसतलो. एन्सिस्टर प्रॉपर्टी पयलीं पासून आसा तेय हितूंतल्यान आसतलो.
पण तांची घरां स्पीकर सर ही त्यांच्या नांवार जावपाक शकूंक ना आनी सदांच टांगती तलवार जी आसा ही तांच्या तकलेर आसताली. प्रत्येकाक दिसता स्पीकर सर केन्ना तरी हांवें जें घर बांदलां तें घर म्हज्या नांवार जावचें, तें घर स्पीकर सर म्हजें घर जावचें. म्हणजे ज्या घरांत आपूण रावता, ज्या घरांत आपली एक पिढी 2 पिढी जावन गेली स्पीकर सर, अशा घरांतलें अशें घर जर ताच्या नांवार जायना आसत जाल्यार म्हाका दिसता आमी गोवा भुमिपुत्र अधिकारिता बील हाडटा आसतना म्हणजे वेगवेगळ्यो गजाली कन्सिडरेशनान करपाक जाय. आमी सगळ्यो गजाली भितर आस्पाव करपाचो प्रयत्न केला. म्हाका खबर आसा आमी काही लोकां कडेन ह्या विशयाचेर वेगवेगळ्या विशयाचेर उलयल्याय बी आनी हितूर जायत्यो गजाली आमी आजुनूय बी म्हणजे पावर टू मेक द रूल, पावर टू रिमूव द डिफिकल्टीज, इट इज एन ओवररायडिंग इफेक्ट्स, ओके, द बार ऑफ द ज्युरिडिक्शन, अशे वेगवेगळे कन्सेप्ट स्पीकर सर हातून इन्क्लूड करपाचे आसा. बट स्पीकर सर हे बील हाडटा आसतना आमचो उद्देश जो आशिल्लो तो मूळ गोंयकार, त्या मूळ गोंयकाराच्या नांवाचेर घर जावपाक जाय, स्वताचें घर स्वताच्या नांवार जावपाक जाय, हो हाज्या फाटीमाग तो मूळ उद्देश आसा. आनी ज्या जाग्याचेर तेजें घर आसा त्या घर आनी त्या घरा भोंवतणी 250 स्क्वेअर मिटर मिनिमम जमीन ही केन्ना तरी तेज्या नांवार जावची. तेचे कंटिन्युअसली कितलीशींच जनरेशनां जरी गेली आसत जाल्यार स्पीकर सर ती अजुनूय बी म्हणजे 30 वर्सां आमी पळयता की गोंयांत आमी बरेचशे फावटी म्हणटा की कूळ मुणकार कायदो आयलो, बट मुणकाराच्या कायद्यांतल्यान तें घर जें आसा हें ताच्या नांवार अजुनूय बी म्हणजे खुबशे जाण जे आसा हे तशेंच उरले. त्यो केसीस अजुनूय बी पेंडींग आसा. आमी एक्सपेडायट करीत आसा म्हणजे कंटिन्युअसली आमचे रेव्हेन्यू मिनिस्टरी ह्यो केसीस एक्सपेडायट करून बेगिनात बेगीन जावच्यो हाज्याय खातीर प्रयत्न करीत आसा. स्पीकर सर डिफिकल्टी तुमकांय खबर आसा जे दिवचल सारकेल्या तालुक्यांत आसतले किंवा ग्रामीण भागांतले सगळे विशेष करून सत्तरी आसतली, पेडणे आसतले, ह्या सगळ्या ग्रामीण भागांत रावपी आमचे मूळ गोंयकार आसात हांची घरां आजून तेंच्या नांवार जावंक ना. विशेष करून जेन्ना आमी म्हणटा की आल्वारा लँडांतली आसतली, गव्हर्मेंट लँडांतली आसतली, हाका खंय तरी कट डेट जी आसा ही आसतली. कोणी आत्तां घर बांदलें आनी फाल्यां त्या नांवार जालें अशेंय जावचें ना. 1 एप्रील 2019च्या पयलींची जेका घराचो नंबर आसा, जेका घराचे लायट आसा, उदक आसा, ह्याच पद्दतीची घरां जी आसा. आनी स्पीकर सर हाजो अर्थ असो न्ही की आमी तेणी गव्हर्मेंट लँडान घर बांदलां म्हणून ताका गव्हर्मेंटाची लँड फुकट सोडली न्ही. सर्कल रेटा प्रमाणे ताका रेट जो आसा होय ताका रेट स्पीकर सर फारीक करचो पडटलो. ताका मिनिमम पेनल्टी चार्जीसूय आसा हे फारीक करचे पडटले. आनी हे केल्या उपरांतूच म्हणजे एटलिस्ट आतां तरी म्हणजे ह्यान फुडें अशा पद्दतीचे एकदाची रेग्युलरायझेशन जावपाक जाय. त्या खातीर गव्हर्मेंट लँडांतले आसतले, कम्युनिटीजात आसतले किंवा इवन दो प्रायवेट लँड तेणी परचेस केल्या किंवा एन्सिस्टर प्रॉपर्टी हांवें म्हटलें ज्या प्रॉपर्टीन खंय तरी डिस्प्यूट ना अशा पद्दतीच्या ह्या सगळ्या हातूंतल्यान स्पीकर सर म्हाका दिसता म्हज्या गोंयांतल्या तमाम भाव भयणींक गेली कितलीशेच दीस जे वाट पळयतात किंवा ह्या निदान म्हणजे आपलो घेतलेलो 250 किंवा 300 स्क्वेअर मिटराचो प्लॉट जेचेर आपल्या पेरंट्सांनी घर बांदलें, बट ते पेरंट्सांतलें घर जें आहा किंवा ती जमीन ही आपल्या नांवार जावपाक शकली ना. म्हणून त्या खातीर म्हाका दिसता निश्चितच हे बील गोवा भुमिपुत्र अधिकारिता बील 2021 हे आमच्या मूळ गोंयकारांक जे मूळ गोंयकार बऱ्याच जाणांचा म्हाका दिसता स्पीकर सर ह्या बिलाचेर बऱ्याच जाणांक उलोवपाक नाका आसलें दिसता. कदाचित इन फेवरान उलोवपाचें विरोधान काय फेवरान म्हाका खबर ना, बट स्पीकर सर गोंयच्या जनतेच्या भल्या खातीर ह्या गोंयच्या विधानसभेत आमी हे बील हाडलेलें आसा. म्हजे सगळे वांगडी म्हज्या बरोबर आसा, विशेष करून जेंच्यांनी हे बील तयार करपाक आसतलें आनी बील सपोर्ट करपाक आसतलें. गोंयच्या इतिहासांत म्हाका दिसता स्पीकर सर हे बील आमी नक्कीच ह्या बिलाच्या मार्फत बऱ्याच जाणांचें घर जागो जो त्या रावत्या घरांतलो सभोवताचो जागो होय तेंच्या नांवार जातलो. लिगल रायट्स जे स्पीकर सर आसा हे तांकां मेळपा खातीर सातत्यान म्हजें सरकार प्रयत्न करतलें. आनी निश्चितच म्हाका दिसता आमी जशे ही दोनूय लेजिस्लेचर जो बाब माविन हेणें हाडला तो घर नंबर दिवपाचो आसतलो, कारण गेली कितलीशींच वर्सां म्हणजे घर नंबराच्या शिवाय उरलेले तो आसतलो, किंवा मूळ आपल्या गांवांतलें घर पारंपारीक घर जेका रावता ताका एटलिस्ट स्लॅब करून ते रिनोवेट करपाची आसा त्या प्लिंथाचेर आसतलें ते बाबतींतलो आसतलो. त्या खातीर म्हाका खास करून परत एकदा म्हणजे गोवा भुमिपुत्र अधिकारिता बील हातूंत वेगवेगळे क्लॉज आसा स्पीकर सर. हातूंत आमी जशें म्हटलां की एका कमिटी फॉर्म केल्ली आसा हितूर, त्या खातीर हितूर वेळच्या वेळी जेन्ना अपग्रेडेशन करपाक जाय पावर्स टू मेक द रुल्स, ह्या रुल्सांत आमी वेळच्या वेळी द गव्हर्मेंट मे नोटिफाय the official gazette to make the rule for carrying out the provision in this act.
आणि वेळच्या वेळी तो पॉवर टू रिमूव द डिफिकल्टीज, वेगवेगळ्यो डिफिकल्टीज येतात त्यो रिमूव करपा खातीर आमी दवरल्या. प्रोटेक्शन टू द एक्शन टू बी टेकन इन द गूड फेथ. म्हाका दिसता नक्कीच स्पीकर सर, ह्या बिलाच्या मार्फत आमी मूळ गोंयकारांक आमी रायट दिवपाक शकतले. मूळ गोंयकारांक तांकां केन्ना तरी त्यांचो अधिकार जो आसा, भुमीचो अधिकार, जी जागा त्यांच्या नांवार जावपाक जाय, ताच्या खातीर ती करपाक शकतली. हांव इतकेंच सांगता, सगळ्यांनी ह्या बिलाक सपोर्ट करचो, इतकेंच सांगता. थँक्यू स्पीकर सर. पुराच्या संदर्भातील लक्षवेधी सूचनेनंतर सर्व विधेयकं चिकित्सा समितीकडे देण्याच्या मागणीवरती निवाडा द्या अशी मागणी करत विरोधकांनी सभापतींच्या आसनाकडे धाव घेतली. त्यानंतर सभापतींनी 15 मिनिटांसाठी विधानसभा तहकूब केली. कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. त्याआधी विरोधकांनी सभागृह कर्मचाऱ्यांच्या टोप्या सभापतींच्या दिशेनं फेकल्या. घाईघाईनं मंजूर केलेल्या बिलांना कोर्टामध्ये आव्हान देऊ असं गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाई यांनी म्हटलंय. या अधिवेशनाची सांगता असताना सभात्याग केल्यानंतर विजय सरदेसाई यांच्यासोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेने यांनी. या 5 वर्षाचा सर्व आढावा घेण्यासाठी आणि आजच्या या 3 दिवसांच्या अधिवेशनाबाबत बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत जे गेली 5 वर्ष सरकारवर तुटून पडत होते, विरोधकांची भूमिका बजावताना, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई. सर, तुमचं स्वागत आहे आजच्या या फेसबुक लाईव्हमध्ये. आज तिसरा दिवस आणि शेवटचा दिवस होता. पहिल्या दिवसापासून तुम्ही सरकारला घेरलं, आजही तुम्ही तेच केलं, शेवटी तुम्ही सभात्याग केला. काय सांगाल एकूण या 3 दिवसांच्या अधिवेशनाबाबत तुमचं विश्लेषण काय? ना पळोवंक गेलें जाल्यार हें अधिवेशन जें घेतलां हो एक वावर काडला. वावर इतल्या खातीर काडला की एक घेवंक जाय, 6 म्हयन्यांनी जाय आशिल्लें, वोट ऑन अकावंट घेतिल्लो, बजेट आनी डिमांड्स पास जावंक जाय आशिल्ले म्हणून घेतलां. पयलीं एग्री जाल्ले की 19 तारीख ते 2 ऑगस्ट मेरेन, 19 जुलय ते 2 ऑगस्ट मेरेन उरिल्लो सगळो बिझनेस ह्या 10 दिसांक जातलो म्हणून. सडनली ताणें कॅन्सल केलें आनी 10 दिसाचें काम 3 दिसान भरलें. हाजेर कळटा की 10 दिसाचें काम जेन्ना 3 दिसान तूं करूंक सोदता, तूं वावर काडूंक सोदता. तो वावर काडटना ताजे बरोबर तांणी बिलां हाडलीं. 21 बिलां तांणी पास केल्या ह्या 3 दिसांनी. गोंयच्या इतिहासान केन्ना तशें जावंक ना की बिलां इंट्रोड्यूस जाता त्याच दिसा
कन्सिडरेशनाकूय त्याच दिसा वता आनी पासूय त्याच दिसा जाता. पूण हें जेन्ना इंट्रोड्यूस जालां तेन्ना एमेंडमेंट्स मूव केल्या BJPच्याच आमदारांनी ताजेर. हाजो अर्थ कितें की बिलान त्रुटी आशिल्ली. आतां हें आमी सांगूंक सोदताले पूण आमकां दुसरे इश्यूज रेज करपाचे आशिल्ले. फॉर एग्जाम्पल द रिझम्पशन ऑफ लिगल मायनींग. आज अशें दिसता की गोंयांत इल्लिगल मायनींग चालूच आहा आनी मायनीच्यो ट्रीप मेजप हें सरकाराचो मेन उद्देश जाल्लो आहा. जेन्ना लोक मरताले, जेन्ना लॉकडावन करूंक जाय आशिल्लो तेन्ना सरकार करूंक तयार नाशिल्लो, कित्याक सरकाराक मायनीच्यो ट्रीप मेजपाक चड खुशी आशिल्ली आनी तांचें लक्ष ताजेर आशिल्लें. आतां हें सगळें पळोवंक गेल्यार अशें दिसता की हो सरकार वता वतना गोंय तांणी पावणेर जें काडलां तें जाता तितलें लुटून वचूंक सोदता आनी लुटपाच्यो ह्यो सगळ्यो स्किमी हे कायद्याच्या खाला तांणी घाल्ल्यो आहा. आनी दुसऱ्या भशेन हे पयशे केल्यार ते पयशांनी मतां विकतीं घेवपाक, म्हळ्यार इल्लिगल घरां सगळीं गोंयांत लिगल करप, म्हळ्यार इल्लिगल घरांक स्लॅब घालूंक दिवप. पण लोक लिगल घर बांदतलोच कित्याक? लिगल घर बांदपाक इतले भानगडी जातात, इतलो त्रास पडटा मनशाक. हांवें सिंगल फॅमिली ड्वेलिंग म्हणटा तातूंत विदावट हें ऑनलायन परमिशनां दिवपाक केल्लें. तांकां प्रश्न केलो कितले लोकांक परमिशनां दिल्यात आमी, सामकी मिनिमम दिल्ली आहा, नेग्लिजिबल. सो हाजेर अशें सगळें दिसता की हो सरकार कितेंच एक बरें नांव आपल्याक प्रमोद सावंत दवरूंक सोदना, जाता तितलें जोडूंक सोदना आनी गोंयचें नांव ताणें पेड्ड्यार केल्लें आहा. ह्या 3 दिसान ताजें एक व्यक्तित्व जें आयलें तातूंत तो नॅशनल जोक जाल्लो. गोंयाक गोंयचें नांव ताणें कापलें, नाक कापलें. ताजे खातीर देशाचे जनते कडेन आमी माफी मागची पडटा की बाबा असलो मुखेलमंत्री आसलो जाल्यार पसून गोंय तशें आनी गोंयकार तशें न्ही म्हणून. गोंयकार एक प्रोग्रेसीव स्टेट, गोंयचे लोक बरे लोक आनी आमकां ट्युरिस्ट येवचे अशें दिसता म्हाका. आनी गोंयांत अशें एक अहंकार जो जाला हांकां आनी ज्याचे वयर अशें दिसपाक लागलां की सामकें लॉलेस स्टेट, चलयांक रेप जाता अशें ना म्हणून. हें आमकां सांगचें पडटा कित्याक हो हें सांगूंक तयार ना. हाजें काळीज इतलें ल्हान की एक चूक जाली म्हणून ती मानून एक माफी मागपाक ताजी तयारी ना. हाजे खातीर म्हाका दिसता की सरकार ज्या भशेन वता त्या हातूंत सरकार कांयच अचीव करूंक सोदना. मदीं ताणें एक तियात्र केलें की आपल्याक म्हादयचें पडलां. आज म्हादयचें बसवराज बोम्माय म्हणून जो नवो मुखेलमंत्री जाला कर्नाटकाचो, ताणें म्हणलां की म्हादय प्रोजेक्ट कंप्लीट करप ही आपली पयली प्रायोरिटी आसतली म्हणून. आतां तुमी मुखेलमंत्र्याक विचारचें पडटलें की ताजी जर प्रायोरिटी आसा, तुका आडावपाची प्रायोरिटी तुजी आसा वो ताका टक्कर दिवपाची कापाजदाद तुजे कडेन आहा, हें तुमी प्रश्न ताका करचो पडटलो. म्हाका जाल्यार दिसता. तर हे होते गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की गोव्याच्या इतिहासात आजपर्यंत अशा तऱ्हेनं कधीच एवढी बिलं संमत करण्यात आली नव्हती आणि सकाळी पहाटे बिलं देऊन ती संध्याकाळी म्हणजे दुपारी पास करणं हे मला वाटतं अशा तऱ्हेचे प्रकार हे ह्याच सरकारनं केलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची त्यांनी गोष्ट सांगितली ती म्हणजे अशा ह्या सर्व कायद्यांना ते जे आहेत ते कायदेशीर सल्लामसलत करून ते त्यांना कायद्याद्वारे आव्हान देण्याची तयारी ते लवकरच करणार आहेत. गोव्यातल्या राजकारणाचे किस्से अनेक आहेत. या किस्स्यांमध्ये शुक्रवारी झालेल्या अनोख्या अविश्वास ठरावाचीही भर पडली आहे. नेमकं काय झालंय आपण पाहूयात. शिरदोन पंचायतीच्या अविश्वास ठरावाच्या अनुषंगानं शुक्रवारी या ठिकाणी सैनिकी छावणीचं स्वरूप प्राप्त झालं. 7 पंचसदस्यांच्या शिरदोन पंचायतीत 4 पंचसदस्यांनी सरपंचाविरोधात अविश्वास ठराव दाखल केला. हा ठराव संमत होण्याचीच अधिक शक्यता असल्यामुळे आणि शुक्रवारी या ठरावावरती चर्चा होणार असल्यानं रात्री कुणीतरी अज्ञातांनी पंचायत घरालाच कुलूप ठोकल्याचं सकाळी बघायला मिळालं. या पंचायतीचे सरपंच हे सांत आंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांचे समर्थक आहेत. हा ठराव बारगळण्यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरल्यामुळे अखेर ही युक्ती वापरण्यात आल्याचा आरोप या ठिकाणी विरोधी पंचांकडून केला जातोय. विशेष म्हणजे सकाळी पंचायत घरात पोहोचले असता पंचायतीच्या शटरला कुलूप ठोकल्याची गोष्ट नजरेस आली. यानंतर पंचायत घराबाहेरच खुर्च्या मांडून तिथेच अविश्वास ठरावाची बैठक घेण्यात आली. या प्रकरणामुळे या पंचायत क्षेत्रामध्ये तणावाचं वातावरण पसरलं होतं. मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशा प्रकारे हस्तक्षेप करून भाजप लोकशाहीचा खून करत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. एक साधी पंचायत 7 पंचायतींतली एक ही पंचायत जी जावन आसा ती पंचायतीचेर कंट्रोल करपाक आज जो एक MLA जो आपूण सगळ्यो पंचायती आपल्या ताब्यात आसा म्हणटा, एक पंचायतीन जर खंयच्या भितरूच जर कितें इशू जाले आनी थंय जर तेंचो नो कॉन्फिडन्स मोशन जालें जाल्यार ह्या इतल्या हाय लेवलाचेर एक पंचायत कंट्रोल करपाक हे कित्याक
म्हाका दिसना इतलो आटाबिटो आनी कितें करता ह्या पंचायतीन अशें कितें आसा. ह्या पंचायतीन व्हडले व्हडले प्रोजेक्ट चालू आसा आनी त्या सगळ्या प्रोजेक्टाचेर डेव्हलपराचेरूय ह्या मनशाचो दोळो आसा हें हांव जाणा. आनी ताका लागून हे सगळे कंट्रोल करपाक आपल्याक जाय तें करपाक आपल्याक जाय तसो सरपंचाक खेळोवपाक ही सगळी जी तयारी चल्ल्या ती आज उदळून वयता. करप्शन जे आसा ते सगळे भायर सरतले हे भिरांतीन आज हे दुष्कृत्य केल्ले आसा की रातचे हे पंचायतीचे दार फोडप, फेक हें करप आनी हांगा सगळें डिस्टर्ब करप. तेजे पयलीं काल गुंड सुद्दां धाडल्या हेवूय हांव जाणा. पंचायतीच्या घराचेर गुंडूय धाडल्या, तांकां धमकी दिल्या. हे सगळें चल्लां, तेंच्या फॅमिलीक धमकायता. आज गोंयांत कायद्याचें राज आसा काय ना. पंचायत सचिव तसंच निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये बंद पंचायत घरासमोरील खुल्या जागेतच हा ठराव चर्चेसाठी घेण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी मोठ्या प्रमाणात स्थानिक ग्रामस्थ हे देखील हजर होते. या सर्वांच्या समक्ष 4ही पंचसदस्यांनी या ठरावाच्या बाजूने मतदान केल्यामुळे हा अविश्वास ठराव मंजूर झाला. यावेळी स्थानिकांनी या अनोख्या ठरावाचं स्वागत करून जल्लोषही केला. 4-0. Cheers to the village of Sridham. तुम्ही सगळ्यां तुम्ही हे होता नेले पळय तेंका तुम्ही सगळ्यां अडचणता तुमकां हांव देव बरें करूं म्हणटा. आनी बाबोलान 9 वर्सां कसलें करप्शन केलां पळय तें कोणूय सांगना. दुसरें दिसा रिजायन जाता. 9 वर्सां बाबोलान कोणाचो रुपया घेतला जाल्यार हे पंचायतीन येवन सगळे माझ्यार सांगता 1 दोड पळय 1 दोड गांवच्या लोकांचो रुपया घेतला वो चाव लोकून घेतले जाल्यार कोणें काम करपाक. नेक्स्ट डे आय विल रिजायन. हांव आनी म्हाजी बायल इतलें सांगून तुमकां हिंगा गेल्यान कार्ड जाणटान देव बरें करता आनी असोच सपोर्ट करा. तुमची पंचायत दवरा. विरोधकांनी शिरदोन पंचायतीच्या या प्रकाराचा निषेध म्हणून हाताला काळे पट्टे बांधून शुक्रवारी सभागृहामध्ये प्रवेश केला. या ठिकाणी विरोधकांना लोकांनी अडवून पंचायतीत येण्याची विनंती केली. विधानसभेचं कामकाज सुरू असल्यामुळे तिथं जाता येणं शक्य नव्हतं असंही विरोधी पक्षनेते म्हणाले. या एकूणच प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात सरकार आणि भाजपचीही नाचक्की झाली आहे. विशेष म्हणजे भाजपचे नेते रामराव वाघ यांनीही स्थानिक आमदाराच्या या दंडेलशाहीचा तीव्र निषेध केलाय. श्यामसूर्या नाईकसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. रिकार्डो डिसूजा हे नाव गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत आलंय. टिटोजचे मालक म्हणून प्रसिद्ध असलेले रिकार्डो डिसूजा यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या हायकमांडची भेट घेतल्याचं वृत्त ताजं असतानाच आता त्यांनी दिल्ली येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे चीफ शरद पवार यांची देखील भेट घेतल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रिकार्डो यांनी दिल्लीत जाऊन पवारांची भेट घेतल्यानंतर गोव्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. दरम्यान रिकार्डो यांनी त्यांच्या या भेटीमागचं कारण जरी स्पष्ट केलेलं नसलं तरी या भेटीचे विविध तर्कवितर्क काढले जात आहेत. या भेटीनंतर आता रिकार्डो एनसीपीमध्ये जाणार अशा चर्चांना देखील गोव्याच्या राजकीय वर्तुळात उधाण आलंय. तर दुसरीकडे रिकार्डो भाजपात जात आहेत की एनसीपीमध्ये याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. नुकतीच 27 जुलै रोजी रिकार्डो यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या हायकमांडची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीनंतर त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय देखील घेतला असल्याचं समजलं होतं. या वृत्ताची पडताळणी करण्यासाठी गोवन वार्ता लाईव्हचे संपादक किशोर नाईकगावकर यांनी रिकार्डो डिसूजा यांच्याशी फोनवरून बातचीत देखील केली होती. तेव्हा त्यांनी निवडणूक लढवणार असल्याचं नाकारलेलं नव्हतं. मात्र भाजप हायकमांड यावर लवकरच माहिती देईल आणि त्यानंतरच मी यावर बोलेन असं ते म्हणाले होते. तसंच गोव्याला स्वच्छ करण्यासाठी, गोव्याची प्रतिमा सुधारण्यासाठी गोव्याच्या राजकारणात मला उतरावं लागलं तर मी उतरेन असं देखील ते म्हणाले होते. आता या सगळ्याच पार्श्वभूमीवरती रिकार्डो कुठल्या पक्षात प्रवेश करतात, प्रवेश केलाच तर कुठून निवडणूक लढवतात, राजकारणात प्रवेश करतात की नाही, या आणि अशा सगळ्या असंख्य प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल. महाराष्ट्रात किंवा गोव्यात प्रवेश करायचा असेल तर कोविड निगेटिव्ह टेस्ट बंधनकारक आहे. गोव्यात यायचं असेल तर दोन्ही कोरोना लसीचे डोस झाले असतील तरीही प्रवेश मिळतो. पण केरी इथं फेरी बोटजवळ गेल्यावरती वेगळं चित्र दिसून आलंय. महाराष्ट्रातल्या लोकांची गोव्यात थेट एंट्री होते आहे. फेरी बोट अगदी भरून महाराष्ट्रातून गोव्यात येते खरी, पण गोव्यातील लोकांना मात्र महाराष्ट्रात अशा प्रकारे प्रवेश मिळत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. त्यामुळे दोन्ही राज्यातील सरकारनं याबाबत विचार करून लोकांना फायदेशीर ठरेल असा निर्णय घ्यावा असं म्हटलंय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मकबूल माळगीमनी यांनी. पळय आमी आमच्या फेरीबोटीच्या धोक्यार आसा. आमकां जर गोंयकारांक महाराष्ट्रान वचोंक जाय जाल्यार वचोंक दिनात ना आमकां. आनी महाराष्ट्राचे हांगा फेरी भरोन येता, ताका कोणूच पळयना. हांगा कितें करपाचें? आमकां वचोंक गरजेक कितें वचोंक वयतले जाल्यार वचोंक दिना. हेचेर तुमी लक्ष घालुचो आनी सगळ्या सरकारान पळोवचें हेचेर येवन. ओके.
गोव्यात आणि महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी घालण्यात आलेल्या नियमांचा फटका सीमा भागातील लोकांना बसतोय. नोकरदार वर्गाला या सगळ्यातून रोज जावं लागतंय. अशातच आरोंदागिरी चेकनाक्यावर शुक्रवारी सकाळी तणाव बघायला मिळालाय. अलाउड ना कित्याक अलाउड ना 15 दीस ना कोणी गेट बंद केली ती डेप्युटी कलेक्टर 15 दीस विचारले 15 दीस कोर्टान अशें तुमकां स्पेसिफाय केलें की हे गेट एकूच गेट ओपन करपाक जाय बाकीचे गेट बंद दवरपाक जाय अशें कितें डेप्युटी कलेक्टर आयचो एक दीस हेल्प फाल्यां तुमकां करूं नाका फाल्यां आमची इश्यू जालें की पळोवया हांव काय करूं शकना आनी आतां आमची भुरगीं गेल्यात ना इस्कॉलाक ना जाल्यार मागीर हांव कितें करूं तेणे खोलच्यान गेलो तेंच्यानी सोडूंक ना सकाळी हेंच्यांनी काडलो हेंच्यांनी सोडूंक ना आतां ही गेट बंद जाल्या म्हणून आमकां खबर आहा ही झगडी जाल्या आनी कितें जालां आनी आमकां खबर आहा अरे पूण एडमिशन गाडी घेवन वचपाचें म्हाजें आनी तेवढा घेवन वच आनी एडमिशन करूं ना आतां आमची भुरगीं हांव काय म्हणना शुक्रवारी सकाळी आरोंदागिरी पेडणे चेक नाक्यावरती तणाव निर्माण झाला होता. गोव्यात येणाऱ्यांना चेक नाक्यावरती अडवण्यात आलं होतं. रोज कामावर जाणाऱ्या कामगार वर्गाला चेक नाक्यावरती अडवलं जात असल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मला ना 15 महिने कामं चलता जाल्यार आतां 4 दीस 5 दीस आमी गेले काम चालू केल्या भायर चालू केलें जाल्यार आतां समजा आमकां ते कॉन्ट्रॅक्टार उरले जाल्यार तुजो पयशे दिवचो ना आमकां हेंकां फारीक करूंक जाय कोणा पेंटरांकां कामां वतना जाल्यार आमचे पोटाय भरचें ना धंदोच आमचो हांगा आसा आमी कितें करपाचें. आतां तुमी कोण सोरेकारान त्रास केलो कोणी काय त्रास केलो तेका धरा न्हू आमकां बऱ्या मनशांक कित्याक हें करता त्रास करता आमचें आनी कांय उलोवप ना आमकां पोटाक तरी वचोंक जाय मागीर सरकारनं घालून दिलेल्या नियमांप्रमाणे पोलीस आणि प्रशासन काम करत आहे. त्यांचाही नाईलाज आहे. अशा सगळ्यामध्ये सामान्य माणूस भरडला जातोय. याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मकबूल माळगीमनी यांनी. मी आहे आरोंदा केरी चेकपोस्टजवळ. इथे सकाळपासून लोकांची गर्दी होती. त्यांच्या मागण्या होत्या की त्यांना सोडावं. काही मुलांची ॲडमिशन होत्या, काही डॉक्टरांकडे जात होत्या पण त्यांना सोडलं जात नव्हतं इथे. आणि महाराष्ट्र पोलिसांकडे गोवा पोलीस जाऊन भेटून आले आणि तिथे ते सोडत आहेत. पण इथे गोवा पोलीस जे आहेत लोकांना आत घेत नाही. त्यामुळे लोक संतापलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला खायचं काय जर आम्हाला कामाला जर सोडत नाही तर. आम्ही जास्तीचे लोक जे आहेत गोव्यात जाऊन आम्ही काम करतो तर सरकारने याबद्दल कुठेतरी विचार करावा. त्यामुळे आता इथे सरपंच आलेल्या आरोंदा सरपंच त्यांच्याने असं सांगितलं की उद्या पत्रादेवी इथे आंदोलन होणार आहे. तुम्ही सगळेजण या. आम्ही इथे सगळे जे अधिकारी असणार त्यांच्यासमोर आपले जे काय असेल प्रश्न ते आपण मांडूया आणि आम्हाला एक न्याय मिळवण्याचा प्रयत्न करूया असं त्यांच्यानी सांगितलेलं आहे. गोवन वार्ता लाईव्हसाठी पेंड्याहून मकबूल माळगीमनी. बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं देणं मराठीचं.